चला तर मग आज आपल्याला बनवायची कोथिंबीर वडी, कुरकुरीत आणि झटपट. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि करून बघा. चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर घेतली आपण, त्याच्यात 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ घेतलं. आता त्याच्यात घालूया मिरची, आलं लसूण पेस्ट, मीठ घालूया. थोडं जिरं वाटून घेतले मिरचीमध्ये आणि थोडी तीळ घातली. एकदम झटपट होणारी अशी, जास्त काही साहित्य नाही घातलं, फक्त आपलं हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ आणि डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ एवढंच घातलं. आणि आता पूर्ण ते कोथिंबीरमधलं पाणी पूर्ण त्याच्यात मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. थोडी हळद घातली आणि आपल्याला लागलं तसं थोडं पाणी घालायचं. मी आता थोडं पीठ जास्त घेतले म्हणून पाणी लागते. थोडं पीठ कमी असल्यावर पाणी एवढं पण लागत नाही. आता हे बघा, असं चांगलं गोळा करून घ्यायचा. थोडंसं तेल लावायचं आणि आता त्याचे आपल्याला 2-3 गोळे करून घ्यायचे, आपल्या चाळणमध्ये बसतील तशी. आता हे बघा, आपले झाले 4 गोळे. आता आपल्याला पाहिजे तसे शेपमध्ये आपण मोठे बारीक करून घेतो. असं चाळणला तेल लावून घ्यायचं. असं चाळणीला तेल लावलं की मग त्याच्यात आपण असं पिठाचं असं सिलेंडरसारखा उंडा करून ठेवून द्यायचा. हे बघा, आता झालेत आपले 4 गोळे. हे बघा, झाले तयार. चाळणमध्ये ठेवलेत. आता मी खाली पातेलं ठेवले, पाणी ठेवले पातेल्यात आणि त्याच्यावर चाळण ठेवले आणि 15 मिनटं आता आपण याला शिजू द्यायचे, वाफ येऊ द्यायची. चांगलं वरून झाकण झाकायचं. हे बघा, आता 15 मिनटानंतर आपली वडी शिजली आहे. आपण आता चेक करणार आहेत. शिजली आपली वडी. आता थोडं 5 मिनटं गार होऊ द्यायचं. त्याच्यानंतर मग आता आपण अशा वड्या पाडून घ्यायच्या, जाड बारीक मोठ्या आपल्याला पाहिजे तशा आकारात. हे बघा, आता तेलात आपण सोडले वडे. तेल तापू द्यायचं चांगलं. गॅस मध्यम ठेवायचा, लय बारीक नाही ठेवायचा, वड्यांमध्ये तेल मुरतं. आता अशा आपण सगळ्या आधी थोड्या 2-3 टाकून बघायच्या, तेलाचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग असं चांगलं सगळं तळून घ्यायच्या. सगळ्या वड्या आपल्या मग तळून झालेल्या आहेत. हे बघा, कशा वाटल्या तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. करून बघा.